मित्रांनो, आत्ता महाराष्ट्रभर एक विषय गाजतोय आणि तितकी चिंता व्यक्त केली जाते या विषयावर. आत्ताच एक दुर्दैवी प्रकार महाराष्ट्रात घडला, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. तर याच विषयावर बोलण्यासाठी मी आलो आहे साताऱ्यात आणि माझ्यासोबत आहेत महिलांच्या विषयी सतत काम करणाऱ्या आणि सतत आवाज उठवणाऱ्या ताई, अर्थातच वर्षा देशपांडे मॅडम, ताई म्हणतो मी त्यांना. तर ह्या आपण विषयावर गप्पा मारूया. ताई नमस्कार. नमस्ते. ताई, तुम्ही खूप दिवसापासून काम करताय. नक्की वैष्णवी हगवण्याचा मृत्यू कशामुळे झाला, काय वाटतं तुम्हाला? एकतर परत मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या वैष्णवींचेच मृत्यू का होतात हा खरं तर प्रश्न आहे. प्रेमविवाह आहे, प्रेम आहे म्हणून हट्टाने लग्न केले, नुसतं लग्न केले असं नाही तर दोन्हीकडच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन प्रचंड खर्चिक असा लग्न समारंभ केला आहे. आणि त्या लग्न समारंभामध्ये जे जे कोणीही गर्भश्रीमंत माणसं जे देतात घेतात ते रीतिरिवाजाप्रमाणे सगळं दिलं घेतलं गेलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा या मुलीचा छळ होतो, अनन्वित असा छळ होतो आणि त्या छळाचा अंत तिच्या मृत्यूने होतो. संशयास्पद मृत्यू आहे हा. मर्डर आहे का हे आत्महत्येला प्रवृत्त केलेलं आहे अशा मधल्या कुठेतरी याच्यामध्ये मला असं वाटतं की ही परिस्थितीची बळी आहे. आपल्याकडे आजही घराची प्रतिष्ठा ही त्या घरातले पुरुष, म्हणजे जे नियम नीतिनियम पुरुषांना लागू आहेत तेच महिलांना लागू असायला पाहिजेत आणि जे नीतिनियम महिलांना लागू आहेत तेच नीतिनियम पुरुषांना लागू असायला पाहिजेत. पण आपल्याकडे असं नसतं. बरोबर विरोधी भास आहे याच्यामध्ये. मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून घराची प्रतिष्ठा सांभाळली जाते आणि म्हणून ज्या लग्नाला माहेरच्या लोकांचा विरोध होता ते लग्न झाल्यानंतर तिने तिथेच नांदण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि त्या खोट्या प्रतिष्ठेचा पण ती बळी आहे. म्हणून मी व्यक्तिशः मला जर विचाराल तर दोन्हीकडचे कुटुंबीय या गोष्टीला जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण परत म्हणजे मी काल वैष्णवीच्या बाबांना पण विचारलं हे की का तुम्हाला असं वाटलं की तिने 3 महिन्याची प्रेग्नंट मुलगी टोकाला जाऊन, म्हणजे आपण बारीक सारीक सुद्धा उसाचा रस पिताना आणि पपई खाताना सुद्धा प्रेग्नंट मुली जिथे विचार करतात की चुकून माझा गर्भपात होईल, अशा परिस्थितीत 3 महिन्याची प्रेग्नंट असलेली मुलगी विषप्राशन करते. तिला एम्ससारख्या हॉस्पिटलमध्ये ठेवून तिला वाचवावं लागतं आणि त्याच्यानंतर, आणि ते सुद्धा तिथल्या छळाला कंटाळून, आणि त्याच्यानंतर तिला हे लोक तिच्या घरी परत पाठवतात, किंबहुना ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे जाते. हा काय प्रकार आहे? त्याच वेळेला जर हा गुन्हा दाखल झाला असता, म्हणजे अगदी पोलीस केस नाही हो, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली तुम्ही साधे कोर्टात गेला असतात की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याखाली तुम्ही कोर्टात गेला असता आणि कोर्टाने त्यांना समज दिली असती की असं वागू नका या मुलीशी. तिथे फक्त समज दिली जाते, त्याच्याने एक वचक निर्माण झाला असता आणि तिच्याबरोबर कदाचित ते नीट वागले असते आणि आज ती आपल्यासोबत जिवंत असते. पण एवढं सुद्धा तिच्यासोबत तेव्हा केलं गेलं नाही. त्याचं कारण दोन्हीकडच्या तथाकथित ह्या श्रीमंत लोकांच्या चुकीच्या प्रतिष्ठेच्या ज्या कल्पना आहेत. खरं तर आमची मुलगी अरे म्हटल्यावर का रे म्हणते याचा अभिमान आईबापाला वाटायला पाहिजे. आमची मुलगी कितीही वाजवलं तरी हुला चू करत नाही असं सांगून जे आईबाप मिरवतात ते मूर्ख आहेत असं माझं म्हणणं आहे. त्यांनी मुलींना शिकवलं पाहिजे, लहानपणापासून शिकवलं पाहिजे की आर म्हटलं की कार म्हटलं पाहिजे आणि 1 वाजवलं तर 2 वाजवून आलं पाहिजे. ह्या ज्या पद्धतीने मार खातायत, सहन करतायत आणि हे प्रामुख्याने उच्चवर्णीयांच्या मध्ये घडताय. प्रतिष्ठेच्या ह्या घरातल्या बायका गुदमरून मरतायत असं माझं म्हणणं आहे. कशामुळे पण होतंय तुम्ही महाराष्ट्रातली आकडेवारी काढून बघा. मॅक्झिमम पुनर्विवाह करायचा नाही या उच्चवर्णीय घरातल्या मुलींनी. मॅक्झिमम हुंडाबळी, लेकरं बाळं घेऊन आत्महत्या, याची आकडेवारी जर जातनिहाय बघाल तर ह्या तथाकथित उच्चवर्णीयांच्यामध्ये ह्याचं प्रमाण तुम्हाला अधिक दिसेल. तुम्ही म्हणला खोटी प्रतिष्ठा, म्हणजे कसली प्रतिष्ठा आहे आता सांगा ना. कारण त्यानं अनेकांचे जीव जातात आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. खोटी प्रतिष्ठा म्हणजे काय? सरळ आहे की इथे मुलींवर बलात्कार झाला तर चालतो, पण झालेला बलात्कार लोकांना कळलेला चालत नाही. म्हणजे ती जर मुलगी बलात्कार होतो, छेड होतो,
हिंसा होते, मानसिक दडपण येतं, घरात मला त्रास होतो म्हणून ती सहन करत राहिली तर ती घरंदाज खानदानी. पण ती जर एखादी आरेला कार्य म्हणून उतरली, पोलीस स्टेशनात गेली, तिनं तिथं आवाज टाकला, असलेल्या कायद्याचा वापर केला, गुन्हा दाखल केला, तर ती इज्जतीबरोबर खेळली. म्हणजे मुलींच्या सोबत रेप होणं ह्यांना मान्य आहे, मुलींच्या सोबत त्यांचा हुंडाबळी होणं यांना मान्य आहे, पण त्याच्यासाठी जर ती पोलीस स्टेशनात गेली तर यांची अप्रतिष्ठा होते. ही जी बेगडी अप्रतिष्ठेचं हे जे बेगडी चित्र आहे ना, किंवा बेगडी एक समज आहे ना पारंपरिक, ती तातडीनं बदलून घेतली पाहिजे. थोरले सून आहेत, त्यांनी प्रयत्न केला पोलीस स्टेशनला जाण्याचा, पण कुठे दखल घेतली गेली नाही. तर राजकीय हस्तक्षेप होतोय का पूर्ण? होतोच. राजकीय हस्तक्षेप कायदा करणारे सभागृहामध्ये बसून, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये बसून कायदा केला जातो, पण कायदा न चालवण्यासाठी मॅक्झिमम पोलीस स्टेशनात फोन हे याच लोकांचे जातात. त्यांनी सांगितलं दाखल करा तर दाखल केलं जातं, त्यांनी सांगितलं सोडून द्या तर वरनं ते वर कुठं आहे ते आम्हाला अजून गावलं नाही आहे, ते वर कुठं आहे ते आम्ही पण अजून शोधतोय. ते वर जे बसलेले असतात ना, ते वरनं फोन आला की इथलं सगळं चित्र बदलते. आणि आजही म्हणजे आम्ही गमतीनं नेहमी भाषणामध्ये सांगतो आणि इतरत्रही बोलताना म्हणतो की इंग्रज जाताना पोलिसांना सोडून गेले. इथल्या का सरळ आहे, इथल्या लोकांना दमन करणं, इथल्या लोकांचं हिंसा करणं, इथल्या लोकांचं शोषण करणं, या सगळ्यासाठी पोलिसांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पोलीस असेल, इथलं प्रशासन असेल, इथलं न्यायासन असेल, तारीखवर तारीख 10-10 वर्ष 498A सारख्या हुंडाबळीच्या कायद्यामध्ये जर गुन्हे दाखल झाल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्यानंतर जामीन पटकन मिळतो आणि 10 वर्ष निकाल लागत नाही आणि शिक्षा लागत नाही. 0.3% आणि 0.4%. अहो मग 90% केसेस काय खोट्या होत्या काय? का नाही सरकारी वकिलाला विचार की तो 90% केसमध्ये हारतो कसा तू? हे सरकारी वकिलाला कोणीच विचारत नाही, कारण सरकारी वकील सुद्धा राजकीय वरदहस्तानेच सरकारी वकील बनत असतात. ह्या प्रकरणात अशी तात्पुरती जागरूकता समाजामध्ये आहे का? म्हणजे प्रकरण आहे एखादं प्रकरण आणि हे पहिलं प्रकरण नाही, जेव्हा प्रकरण होतं सोशल मीडियात येतं, फक्त 10 दिवस चर्चा, नंतर जैसे आहे ते नाही. आपणही त्या सगळ्या व्यवस्थेचे बळीच आहोत. तुम्ही म्हणालात तसं तात्पुरती चर्चा होईल, आपणही आज बोलतोय, पण उद्या ज्या लग्नात मी जाईन तिथं मी जाऊन तिथला माईक घेऊन हे म्हणणार नाही की हे रुकवत मांडलं हे चुकीचं आहे, त्यांनी फॉर्च्युनर गाडी दिली तुम्ही ही सायकल द्यायला लागला हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, कारण तसं मी म्हणले तर मला मूर्ख समजतील. आमच्या लग्नात मोठे पुढारी बिडारी येऊन गेले तर आम्हाला भारी वाटतं. आम्हाला असं वाटत नाही की ह्याच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत, हे असले हे माणूस कशाला आणले लग्नात, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या बेगडी प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचेच बळी आहोत. आमचं म्हणणं आहे की पोरीला द्या वाटतं ना, द्या ना गपचुपीत. तुमच्या मुलीला द्यायचं, तुमच्या मुलीला फ्रॉक आणताना तुम्ही जगाला दाखवून दिला का? प्रदर्शन केलं जातं, कशाला प्रदर्शन मांडायचं? मग तुम्ही जर बारकाट एवढा टीव्ही ठेवला तर मी म्हणणार मी एवढा ठेवणार. तुम्ही जर स्टीलची भांडी ठेवली तर मी म्हणणार मी जरा भारीतली भांडी आणीन. तुम्ही जर खॉट गादी ह्याची ठेवली मी म्हणणार ब्रँडेड आणीन. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे, आणि मग त्या मुलीच्या वडिलांना झेपलं नाही तर मग ते कर्ज काढून करतात. म्हणून आपल्याकडे झालेल्या आत्महत्यांच्या बाबतीत आम्ही असं म्हणतो की शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न करावं लागतं, प्रतिष्ठेला साजेश करावं लागतं, आणि मग ते झेपलं नाही की तो आत्महत्या करतो. लोक म्हणतात शेतीच्या कारणासाठी केली, मी तर म्हणते ते बाप सुद्धा हुंडाबळीचे आहेत, कारण कुठूनही ऋण काढून ते सगळं साजरं करावं लागतं. पोरीचं लग्न नाही केलं म्हणजे आपल्याकडच्या पोरीने एखाद्या म्हटलं की मला नाही लग्न करायचं तर ते असं चालत नाही. आपल्याकडे लग्न व्हावंच लागतं, आणि ते नुसतं व्हावं लागत नाही तर ते जातीत व्हावं लागतं, ते प्रतिष्ठाला साजेसं व्हावं लागतं. मी तर म्हणते हुंडा मागणाऱ्या मूर्खाबरोबर मी लग्न करणार नाही असं जोपर्यंत पोरी आमच्या ठरवत नाहीत, आणि कोणी वाजवली तर 2 वाजवून मी येणार अशा पद्धतीची शिकवण आम्ही जोपर्यंत पोरींना देणार नाही तोपर्यंत अशा अनेक वैष्णवी, आज ही वैष्णवी एका हाय प्रोफाईल एका राजकीय पक्षाशी संबंधित सगळ्या ह्याच्यातून गेली, पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये जिथं या पद्धतीचे गुंठामंत्री आणि हे सगळे पैशाचा फार मोठा खेळ होता. मीडिया पण ॲक्सेस तिथे पुण्यात असल्यामुळे मिळाला म्हणून हे सगळं बाहेर तरी आलं. अजून सुद्धा जर जाऊन तुम्ही अगदी सातारच्या आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं तर तिथे जळिताच्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम बायका जळलेल्या दिसतील. मला प्रश्नच पडतो की ह्या प्रत्येक वेळेला जळणार परत ते 18 ते 25 30 वर्षाच्या पोरीच असतात.
बरं, आता तुम्ही सांगितलं की खोटी प्रतिष्ठा आहे सगळ्या गोष्टी, पण आता वैष्णवी हगवणे यांच्याच प्रकरणात बघितलं त्यांचा प्रेमविवाह होता. मग प्रेम आंधळा आहे काय सांगाल तुम्ही? कारण बहुतांशी जर आता बघितलं तर स्वतः स्वीकारलेलं असतं, त्यामुळं एक गिल्ट असतो की नको आपण माघारी जायला, विनाकारणी समाज स्वीकारेल का, वरून आपल्याला दोष दिला जाईल की तू तुझ्या पसंतीनं केलेलं आहे, त्यामुळे त्या भीतीपोटी राहतात. तुमचं काही निरीक्षण आहे? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं की माणसाचं स्वतःवरच प्रेम असायला पाहिजे. ते प्रेम नसण्यापर्यंतचा हा प्रवास जो होतो ना, प्रेम विवाहापासून स्वतःवरचं प्रेम नष्ट होण्यापर्यंत आणि स्वतःचा जीव संपवण्यापर्यंतचा हा जो प्रवास वैष्णवीसारख्या मुलींचा होतो, त्या संपूर्ण पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या बळी आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं ती प्रेमविवाह केला तो तिने विरोधात जाऊन केला, आपल्याला आवडलेल्या माणसाशी केला, हा चॉईस ती करू शकली, ही एक चांगली गोष्ट आहे आणि तिच्या घरच्यांनी ते स्वीकारलं, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच वेळेला ज्या वेळेला तिच्या हे लक्षात यायला हवं आणि त्याच्या विरोधात तिला रिवोल्ट करण्याची क्षमता असायला हवी, ती क्षमता द्यायला आम्ही समाज म्हणून कुटुंब म्हणून कमी पडलोय हे आम्हाला मान्य करावं लागेल. कारण प्रेमविवाहासारखा निर्णय जर ही मुलगी करू शकते तर हे प्रेम नाही आहे, तर हे आपल्या आईबापाच्याकडे असलेल्या संपत्तीवरचं यांचं प्रेम आहे. फुकटचं हे सगळं गोळा करायला आपला वापर होतोय, तेव्हा आपण ह्याला विरोध करून ह्या चक्रव्यूहातून आपण बाहेर पडलं पाहिजे, याचा निर्णय ती करू शकलेली नाही. आणि हे अनेक मुली करू शकत नाहीत आणि त्याला त्यांचे माहेरचेही नातेवाईक तेवढेच जबाबदार आहेत. मुलींना नांदायला पाठवतानाच आम्ही हे सांगायला पाहिजे की जेवढं हे घर आणि हे दार तुझ्या भावाचं आहे, तेवढाच हक्क कायद्याने, परंपरेने, रीतिरिवाजानं तुलाही हे घर 24 तास भावा इतकंच उघडं आहे. तू उभी गेलीस आडवीच त्या घरातनं बाहेर ये, तू जिथं दिलीस तिथं मेलीस, असलं जे पारंपरिक सांगणं आहे ते आता आम्ही थांबवलं पाहिजे. आता पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, आपला महाराष्ट्र देशाला दिशा देतोय एवढ्या वर्ष, पण हुंडा पद्धत आणि ह्या काळात बरेचसे लोक म्हणतात की तशा जुन्या गोष्टी आहेत, पण आत्ता निदर्शनास येतात. तरी हुंडा पद्धत आत्ताच्या काळात का तुम्हाला वाटते वेगळ्या पद्धतीनं होतंय? कारण बघितलं असेल कितीतरी सोनं, कितीतरी गाड्या, बऱ्याचशा गोष्टी त्यात आलेत, तर कशा पद्धतीनं हुंडा अजून वेगळ्या पद्धतीनं घेतला जातोय? तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, हुंडाबंदीचा कायदा खूप जुना आहे, पण कायद्याची अंमलबजावणी ऑलमोस्ट नाही आहे. आपल्या महाराष्ट्राचे जनता दलाचे अर्थमंत्री मधु दंडवते, ज्यांना आम्ही आमचे नेते मानतो, त्यांनी म्हटलं होतं की अशा लग्न समारंभावरती टॅक्स बसवा, म्हणजे देशाच्या तिजोरीत भरपूर पैसा गोळा होईल. कारण सगळ्या ब्लॅक मनी इकडे बाहेर येतो, कारण त्याच्यावर कसलीच हे नाही ना, त्याच्यावर कसलाच टॅक्स नाही आहे. खरं तर आता सरकारने या लग्न समारंभांवरती GST लावला असता तर अंबानीच्या लग्नात लय पैसा आपल्याकडे गोळा झालाच आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये. त्यामुळे अंबानीच्या लेवलच्या होणाऱ्या खर्चिक लग्नांमध्ये पासून तर ते वैष्णवीसारख्या मुलींच्या लग्नांपर्यंत आणि तिथे या पद्धतीच्या लग्नांना जी हजेरी लावली जाते, जिथे धडधडीत गुन्हा घडतोय असं मी म्हणते, हुंडा देण्या घेण्याचा गुन्हा घडतोय. कारण मुलीच्या कपड्यासहित सगळ्या चीज वस्तू ज्या मुलींना दिल्या जातात माहेर घरातून सासर घरी, ते म्हणजे स्त्रीधन आणि ते म्हणजे हुंडा. आणि तो हुंडा इथे मागितला जातो. तो हुंडा मुलीला हवा म्हणून दिला जात नाही. आमचे भाऊ 4 आणे हुंडा देऊन 12 आणे प्रॉपर्ट्या पळवतात, असंच माझं आजही म्हणणं आहे. आम्ही मुलींनी 12 आणे प्रॉपर्ट्या पळवणाऱ्या भावांना सांगितलं पाहिजे की जे काय असेल ते समसमान वाटणी होईल आणि भले माझ्या बापाचा 1 रुपया असेल तर तो हक्काचा मिळाला पाहिजे आणि तो मला मिळाला पाहिजे. आणि जो हुंडा मागणारा मूर्ख मुलगा आहे त्याच्याशी मी लग्न करणार नाही, तो भिकारी आहे. आणि हे सगळ्यात मोठं देवा ब्राह्मणा समक्ष होणारं भ्रष्ट आचरण जर कुठलं असेल तर ते हुंडा घेऊन होणारं लग्न. आणि अशा लग्नांना हजेरी लावण्याला जर प्रतिष्ठा मानली जात असेल तर संपूर्ण हा नैतिक अधपतन आहे ह्या समाजाचं. देवा ब्राह्मणा समक्ष लग्न लावता आणि भिकाऱ्यासारखे, म्हणजे परवा तर एका लग्नात आम्ही तिथे गेलो तर तिथे ते 6 चहाच्या कपशा पण ठेवल्या त्या काचेच्या. शेवटी मी न राहून विचारलंच
म्हटलं ताई जावई शोधलाय का भिकारी शोधलाय? म्हटलं त्याच्या घरात चहाच्या कबशा नाहीत काय? अशा घरात पोरगी दिली कशाला? ते हुई करून येतात आणि सगळं ट्रकात भरून घेऊन जातात. भिकारी वाटतात आम्हाला हे लोक. त्यामुळे अशा माणसांच्याशी आमची मुलगी लग्न करणार नाही. आमच्या मुलीला घर, ट्रॅक्टर, कारखान्याचे शेअर्स, जे काय आमचं म्हणून आहे बापाचं म्हणून, त्याच्यामध्ये भावाच्या बरोबरीने आम्ही हक्क देऊ. आमच्या मुलींना आम्ही भिकेचा डोहाळे लागणाऱ्या मूर्ख माणसाबरोबर, त्याला पूर्वी वरदक्षिणाच म्हणायची, आता त्याला तुम्ही हुंडा म्हणायला लागलात. त्याला वरदक्षिणा म्हणजे वराला द्यायची दक्षिणा असं त्याचं स्वरूप होतं. त्याच्यापेक्षा आपल्याला आवडत नाही ही गोष्ट बोललेली, पण त्याच्यापेक्षा तिकडे मुसलमानामध्ये जो मेहर दिला जातो तो जास्त रॅशनल आहे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यातही नाटकच आहे. ते 51 रुपयापासून वाटेल ती किंमत लावतात, पण तिथे सुद्धा ही गोष्ट आहे. त्यामुळे मेंटेनन्स असेल. आम्ही म्हटलं मेंटेनन्स मागायची गरज काय? मॅट्रिमोनियल्स प्रॉपर्टी ऍक्ट नावाचा कायदा होता ब्रिटिशांच्या सोबत. आपण जेव्हा एक राज्य होतं आपलं, आपण सगळे कायदे त्यांच्याकडनं बरेच शिकून घेतले आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेच्या फ्रेममध्ये आपण ते बसवले. पण आपण वैवाहिक संपत्तीचा कायदा मात्र त्यांचा घेतला नाही. लग्न लागल्या लागल्या त्या कुंकवासोबत आणि त्या घर बदलल्यानंतर नवऱ्याच्या प्रॉपर्टीत बरोबरीचा हक्क मिळाला पाहिजे, हेच बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. हिंदू कोड बिल दुसरं काय होतं? बरोबर. पण याला आम्ही नकार दिला. दिसत नाही म्हणून हुंडा बंद झाला पाहिजे आणि प्रॉपर्टीमध्ये समसमान हक्क मिळाला पाहिजे. सासर घरी मिळाला पाहिजे, माहेर घरी मिळाला पाहिजे. मग तिला काही ददातच राहणार नाही ना. आणि मग त्यांनी मागायचं काय कारण आहे? त्यामुळे या पद्धतीने जे तरुण, ज्या देशातले तरुण म्हणजे IAS झाला की तो 1 कोटी मागणार, लाखाचे घड्याळ मागणार आणि त्याच्यात त्यांना लाज वाटणार नाही. मला असं वाटतं की या पिढीचा हा प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने होणाऱ्या लग्नांची अप्रतिष्ठा झाली पाहिजे. सोशल मीडियातून त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि बडप्पन थांबवलं पाहिजे. किंबहुना अशा लोकांना अशा लग्नांसाठी ट्रोल केलं गेलं पाहिजे. त्यांना समाज माध्यमांवरती त्यांना नको जेव करून सोडलं पाहिजे. इथं नेमकं उलटं होते. जे नैतिकतेने प्रश्न विचारते त्याला माणसं राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकायला बसलेत आणि जे असले भ्रष्टाचारी दुसऱ्याचा जीव घेण्याचे धंदे करतात त्यांना मात्र प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्याकडे आमचे पुढारी जाऊन त्यांच्या लग्न समारंभात त्यांना प्रतिष्ठा आणखीन त्यांची वाढवून देतात. हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. बरं, आता सोशल मीडियात अजून एक पोस्ट फिरते, तुम्ही आत्ता उल्लेख केला की एखाद्या चांगल्या गरजू होतकरी मुलाला आपली मुलगी द्या. प्रश्न येतो, पण मुलीही काय काय लग्न करताना बघतात की किती आहे त्याच्या घरात, ती कमवतोय किती, ठीक आहे, पण गाडी आहे का, बंगला आहे का, सगळ्या गोष्टी आहेत का. आता जो मुलगा आपल्या कौशल्याने थोडंफार कमवू शकतो, पण एवढं सगळं बघितलं जाते. त्यामुळं मुलींनी बी आपली नवऱ्याची निवड करताना, आपल्या साथीदाराची निवड करताना थोडं पारदर्शक असलं पाहिजे. किंबहुना लग्न ह्या गोष्टीकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. लग्न ह्या गोष्टीकडे प्रेमविवाह असावा, धर्म जाती बघून करावं, प्रॉपर्टी, पैसा, अडका, नोकरी. अरे लग्न कशाशी करताय तुम्ही? माणसाशी करताय का त्याच्या नोकरीशी करताय, त्याच्या पैशा पाण्याशी करताय का त्याच्या आईवडिलाशी करताय, त्याच्या जातीशी करताय, त्याच्या धर्माशी करताय? लग्न ही गोष्ट कुणाबरोबर होत असते? लग्न ही गोष्ट त्या व्यक्तीबरोबर होत असते, त्याच्या स्वभावाबरोबर होत असते, त्याच्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे, ज्याच्यावर त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे पूर्ण जगायचं ठरवलंय, त्याच्यामध्ये मी साथ द्यायला योग्य आहे का याच्यावर ठरायला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो नेगोशिएबल आणि नॉन नेगोशिएबल. म्हणजे काही गोष्टींमध्ये मी तुझ्याबरोबर तडजोड करायला तयार आहे, पण काही गोष्ट माझ्या आयुष्यातली अशी असेल की मी त्याच्यात तडजोड तुझ्याबरोबर नाही करणार. जर तू भ्रष्टाचाराच्या मार्गाने ह्या घरात माझ्या उंबऱ्याच्या आत पैसा आणणार असशील तर मी तुझ्यासोबत थांबणार नाही. हे मुली म्हणायला तयार आहेत का? नाही. मुली उलट म्हणणार, अरे ते कसला पण असला तरी चालेल, पण पोलीस असला तर फार बरं. का? ते रस्त्यात उभं राहिलं तरी संध्याकाळी झाडलं तरी 1000 रुपये तरी निघतील. म्हणजे हे काय विचार करतायत मुली? मला असं म्हणायचंय की व्यक्तीबरोबर लग्न करत असताना त्याच्या जीवनाचं काय बेस आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या जीवनाकडे काय माणूस म्हणून, माझी ओळख समाजात काय म्हणून झाली पाहिजे याचा काहीच विचार नाही आहे.
माझा सेल्फी नीट निघाला पाहिजे, माझं प्री वेडिंग नीट झालं पाहिजे, माझं डोहाळ जेवण नीट झालं पाहिजे, तो असला गाऊन मी शिवला पाहिजे, तसं ते आता त्याला आम्ही डोहाळ जेवण म्हणायचो, त्या काय म्हणतात ते बेबी शॉवरिंग झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी तो असला गाऊन घेतला पाहिजे, मग त्याच्यासाठी माझं ते अमुक ठिकाणी ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे. काल ते एका पोरीने 23 वर्षाच्या पोरीनं व्ह्युअर्स कमी झाले म्हणून आत्महत्या केली. म्हणजे लग्न ही गोष्ट लोकांना दाखवण्यासाठी नाही करत आपण. लग्न ही गोष्ट संपूर्ण जीवनभर आपल्या जोडीदारासोबत छान आयुष्य जगता यावं आणि एक चांगलं जीवन आपण जगावं आणि नवीन पिढीचं एक जीवन निर्माण करून त्या लेकराला आपण ट्रस्टी म्हणून वाढवावं. आपण त्याचे मालक नाही आहे, आपल्या लेकराचे सुद्धा आपण मालक नाही आहे. त्या लेकराला चांगलं तत्वज्ञान देऊन हा देश घडवण्यासाठी त्याला आपण उभं करायचं आहे. अशा ट्रस्टीच्या नात्यातून आपण ते करायचं आणि त्याच्यासाठी आपलं सुंदर घर असलं पाहिजे. हे सगळ्यात बेसिक नैसर्गिक भावना आहे बरोबर प्रत्येक स्त्री पुरुषाची. याचा विसरच पडलाय आपल्याला. आपण त्या भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधायला लागलोय. भौतिक गोष्टींमध्ये किती वेळा जाणार हो तुम्ही मॉलमध्ये आणि किती वेळा ते आणलेली कापडं घालणार आणि किती आज घातलेलं कापड उद्या नाही का जुनं होणार, पण ते आणायचंच गोळा करून, ते आणायचंच. ते कितींदा जाणार तुम्ही, किती पिझ्झा खाऊन खाऊन किती वेळा खाणार. गेलं युरोप एकदा जाऊन बघून आला, दोनदा जाऊन बघून आला. युरोप बदलणार आहे का तुम्ही बदल? म्हणजे काय बघायचं, कशामध्ये आनंद शोधायचा याच्यावरती. ते जातात समुद्रावर, ते समुद्र बघून आनंद घेत नाहीत, ते समुद्रावरती काढलेले फोटो बघून नंतर आनंद घेत बसतात. मला वाटतं की याच्या संदर्भाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण एक निसर्गाचा भाग आहोत. आपला जोडीदार हे निसर्गाने आपल्याला आपल्या सदृश्य दुसरा जीव निर्माण करून त्या जीवाला सुरक्षित करून एक घर उभं करून द्या ह्याच्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि ते करत असताना परिचय विवाह झाला पाहिजे. आपण एकामेकाला समजून घेऊन काय गोष्टीत मी तुझ्याशी तडजोड करीन आणि काय गोष्टीत मी तुझ्याशी आयुष्यात कधीच तडजोड करणार नाही हे जोडीदाराला सांगितलेलं असलं पाहिजे. त्याची नोकरी, त्याचा पैसा, त्याच्या अवतीभोवती असणार नाही सासू नसली तर बरं. अरे सासू नसली तर तुझा नवरा जन्माला कसा आला असता? सासू नसलेली कसं चालेल, पण सासूशी मी काय कोपअप करीन, सासूनी माझ्याशी कसं वागावं याचा पण विचार झाला पाहिजे. जर माझ्या आईशी लोकांनी चांगलं वागावं वाटतं तर माझ्या सासूशी पण मी चांगलं वागायला पाहिजे. हा सगळा जो विचार आहे हा विचार कुठेतरी हरवत चाललेला आहे. लग्न ह्या व्यवस्थेमधून हा विचार हरवत चाललेला आहे. त्याच्यामध्ये फक्त इव्हेंट मॅनेजमेंट होतंय. तर त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन काहीतरी खरं, शाश्वत, सुंदर असं एक सहजीवन आहे. त्या सहजीवनाचा विचार करून मुलींनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा. मुलं पण असाच विचार करतात की गडगंज मागत नाहीत तोंडाने, पण सासूरवाडी बघताना जर त्या वैष्णवीच्या नवऱ्याने जर हिच्या घरच्यांचं एवढं गडगंज बघितलं असेल तर त्याला हाऊस सुटली आणि ह्यांनी देत सुटलेत म्हटल्यावर तो घेत सुटला असेल तर त्यांना दोघांनाही जबाबदार धरावं लागेल आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की मुलंही असाच विचार करतात. IAS झाला अधिकारी की तो मंत्र्याचीच पोरगी बघायला जातोय, तो सामान्य शिक्षकाची पोरगी नाही करून घेणार. कारण ते म्हणते माझ्या लेवलचं नाही. लेवल तुम्ही बुद्धिमत्तेने ठरवणार, तत्वज्ञानाने ठरवणार, तुमच्या आयुष्यातल्या मूल्यांमुळे ठरवणार का तुमच्या असलेल्या क्लासमुळे ठरवणार तुम्ही. मला असं वाटतं की पिढीने आता शांतपणे बसून या देशातल्या, मला एका बाजूला चांगलं पण वाटते कारण खूप मोठ्या प्रमाणावर IT मधल्या नोकऱ्यांमुळे, बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती धर्मातली मुलं एकत्र येतात. मी स्वतः 200-250 आंतरधर्मीय आंतरजाती लग्न लावली. पोरी माहेरी जाऊ शकल्या नाहीत, मी त्यांची बाळंतपण केली आणि याचा मला आनंद आहे. एकही पोरगी माझी आज तागायत ऑनर किलिंग मी होऊ दिलेली नाही. पोरींना सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की लहानपणी बालवाडीत जाताना आईचं पदर धरायचाच असतो. आई बाबाला समजून सांगायचं असतं, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर ठीक. तुमच्या पिढीची जबाबदारी तुम्ही पार पाडायची आणि प्रेमात पडलेल्या माणसासोबत एक दिवस तरी राहता आला पाहिजे. घेतलाय निर्णय तर पुढं बघून चालायचं, मागं वळून बघायचं नाही. प्रेम असेल तर माणसं हे मान्य करतील आणि येतील. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पिढीला एक सपोर्ट सिस्टीम उभी केली पाहिजे. वैष्णवीच्या पाठीशी मूल्यावर आधारित लढ, तू कर गुन्हा दाखल, बोलव त्याला पोलीस स्टेशनमध्ये, कोण कसे येत नाही. आज ती मयुरी उभी राहिली, काही का होईना, पण ती आज जिवंत आहे आणि ती आज मीडियासमोर येऊन बोलायचं धाडस दाखवते. तिचीच जाऊ आहे, त्याच घरातली आहे, पण त्या पोरीमध्ये जे धाडस आहे ते वैष्णवीकडे असतं तर आज वैष्णवीच्या बाळाची आई अशी हरवली नसती. मला असं वाटतं की वैष्णवीच्या मृत्यूमधून आपण हे शिकलं पाहिजे की आमच्या मुलींना मारून ये पण मरून येऊ नकोस, हे आपण आता सांगितलं पाहिजे. ह्याच्या जोडीला हा शेवटचा प्रश्न, डोमेस्टिक व्हायलन्स ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय काय करावं महिलांनी, कशा पद्धतीनं किंवा या मुलीनं म्हणू आपण
कशा पद्धतीनं जावं? फार फार सुंदर कायदा आहे आपल्याकडे. हं. सरसकट उठावं आणि 498 करावं, सरसकट उठावं आणि सासरघराच्या दारात पोलिसाची जीप आणावी याची गरज नाही आहे. पुरुषांना शहाणं करणारा आणि सर्व नात्यातल्या महिलांना आणि लेकरांना सुरक्षित करणारा अतिशय सुंदर कायदा जर कुठला असेल तो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं आणि बालकांचं संरक्षण करणारा कायदा 2005. या कायद्यामध्ये हा काही प्रमाणात फौजदारी स्वरूपाचाही आहे आणि काही प्रमाणात हा दिवाणी स्वरूपाचा पण आहे. प्रोटेक्शन ऑफिसर शिवाय, प्रोटेक्शन ऑफिसर सह किंवा शिवाय बाई स्वतः एक अर्ज करून शपथ घेऊन कोर्टासमोर डायरेक्ट वकिलाशिवाय सुद्धा जाऊ शकते. अजून काय सेवाभावी संस्था वगैरे आहेत का? कारण प्रत्येक वेळेस आपण नाही, सेवाभावी संस्थांची गरजच नाही. आपल्याकडे तालुका कोर्टामध्ये ती महिला पोलीस स्टेशन मध्ये गेली तर ठीक, नाही तर ती डायरेक्ट कोर्टासमोर जाऊ शकते. बाहेर बसलेल्या पिटिशनर बरोबर तिच्यावर झालेल्या अत्याचार अन्यायाच्या फॉर्मॅट्स डेव्हलप केलेले आहेत, ऑनलाईन ते अवेलेबल आहेत. त्याच्यावरती नुसतं टिकमार्क करायचंय. 73 प्रकारच्या हिंसा पुरुष बायकांसोबत करतात, त्याची यादी आहे. एक ना एक त्यातली हिंसा बाईसोबत झालेली असते, त्याच्यावर फक्त टिकमार्क करायचे आणि तो कागद घेऊन ती स्वतः सुद्धा कोर्टासमोर जाऊ शकते. आणि 24 तासाच्या आत मूल काढून घेतलं, घरातून हाकलून दिलं, कोर्टाने सांगितलं घराची मालकीयत जरी नवऱ्याची असली तरी बाईवर बलात्कार होतो म्हणून बाई घरात राहणार, नवऱ्याने बाहेर राहायचं, असा आदेश कोर्टाने, साताऱ्याच्या कोर्टाने दिलेला आहे. आणि असे अनेक सुंदर आदेश याच्यामध्ये तातडीचे 24 तासाच्या आत, सकाळी दाखल झाले 12च्या आत आम्ही ऑर्डर घेऊन येतो. बरं, ह्याची माहिती कुठे घ्यायची आहे? कारण काय होतं, आपल्याकडे संरक्षण अधिकारी आहेत, ऑनलाईन गुगलवरतीही आपल्याकडे माहिती मिळू शकते. तुम्ही कौटुंबिक हिंसाचारापासून या कायद्याच्या संदर्भाने जर गुगल केलं तर त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण, आपल्या यशदासारख्या संस्था आहेत, आपल्याकडे समाज कल्याण, महिला बाल कल्याण विभाग आहे, संरक्षण अधिकारी आहेत. पंचायत समितीमध्ये आपल्याकडे महाराष्ट्र लीगल सर्व्हिस अथॉरिटी म्हणजे दिलसा, आम्ही ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीचं आपल्याकडे ऑफिस आहे. आणि आमच्या संस्थेसारख्या संस्था आहेत जे ऑनलाईन म्हटलं तरी आम्ही त्यांना आता माहिती पुरवतोय. मोबाईल लिगल म्हटलं तरी आम्ही त्यांना फोनवरती सांगू शकतोय काय म्हणणं आहे, त्याच्यावरती बोलू शकतोय. त्यामुळे ते कुठं भजी कशी तळावी आणि हे कसं करावं कर ते युट्यूबवर बघत बसतात. पण लग्नाच्या आधी ही सगळी माहिती आपण घेतली पाहिजे. आपल्या गावातलं पोलीस स्टेशन, सासरी नांद्याला चाललीस, तिथलं पोलीस स्टेशन कुठलं, बाकी काय बघती तिथं, त्याच्यापेक्षा आधी पोलीस स्टेशन कुठे आहे विचार, डोमेस्टिक व्हायलन्स एखादी कुठे विचार. सगळं चांगलं गृहीत धरूनच लग्न करावं. पण वाईटात वाईट काय घडलं तर मला आधाराला कुठं जायचे हे पण मला माहीत असलं पाहिजे. ह्याचं भान लग्नाच्या आधीचं समुपदेशन कोणीही करत नाही. माझं म्हणणं असतं, रोज उठून लग्न झाल्यानंतर भांडत माझ्याकडे येता, तुमचं समुपदेशन करावं लागतं, सोडवावं लागतं, निस्तरावं लागतं, नेलेली लेकरं उचलून आणावी लागतात, आधार कार्ड सुद्धा सासरघरी विसरून पळून येतात. त्याच्यापेक्षा लग्नाच्या आधी जर समुपदेशनाला पती पत्नी आले, त्यांनी जर नीटपणे आपलं वैवाहिक जीवन कसं असायला पाहिजे, आपल्यात काय गोष्टी आहेत त्याच्यात आपलं जमणार नाहीये, आपल्यात काय गोष्टी आहेत, नाही स्थळ चांगलं आहे, लोक पण सांगतात नाही एखाद्याच्या मांडवावर येल चढला कशाला बोलायचं. अरे पण आधी सांगा ना त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम असेल तर. हे जर या वैष्णवीला जर आधी कळलं असतं तर कदाचित वैष्णवीने हे लग्न केलं नसतं. तर या गोष्टी आधी कळून घेणं, समुपदेशन आधी होणं आणि त्याच्या संदर्भाने याच्या उपरही जाऊन जर परत त्या घरामध्ये आपल्या संदर्भाने हिंसा होत असेल, हिंसा म्हणजे डायरेक्ट मारहाण झाली पाहिजे, जखमा झाल्या पाहिजेत, गरज नाही. तिच्यावरून जोक्स कट करणं, तिला सगळ्यांच्या सोबत जेवायला न घेणं, तिच्या माहेरच्या वळण ते सरळ वळण नसतं ना त्याच्यावरून सारखं तिचं मापं काढणं, तिला कमीपणा देणं, तिच्या माहेरच्यांचा सारखा तिला कॉम्प्लेक्स देणं, तिच्या दिसण्यावरून, तिच्या असण्यावरून, तिच्या ड्रेसअपवरून, नाही मग ते असंच ड्रेसच नाही घालायचा आणि ते असंच करायचं, तिच्या केलेल्या स्वयंपाकावरून, अशा 73 हिंसा आम्ही लिस्ट आउट केलेल्या आहेत. पालकांची भूमिका काय? कारण समजा आई वडील असते सगळ्यात जवळचे असतात मुलींच्या, तर पालकांची भूमिका काय असली पाहिजे? मी मगाशी सांगितलं तसं लग्नामध्ये 7 फेरे घालतात ना, ते 8वा पण एक फेरा घाला आता आणि तिथं सांगा की हे ते जिलीस तिथं जा, मग त्याचा ऐक, मग त्याचा ऐक, ते 7 पावलं त्याच्या मागणं चालायला लावतायत. आमचं म्हणणं बरोबरीच चालायला हवं. आमचे ज्योतिबा फुले सावित्री बरोबरीच चालले, बरोबरीच चालायला हवा. 7 पावलं बरोबरीच चाला आणि समानतेनं वागा. आणि हिंसा झाली तर मी तुला लहानपणापासून शिकवून मोठी करून सगळं करून तुला सासरी धाडायला लागलो, ते तुला विकत दिलेली नाही, तुला तुझ्या जीवनातला आनंद घेण्यासाठी आम्ही तुला
तुझी पाठवणी करतोय, पण तिथे तुला जर काही कमी जास्ती काही त्रास झाला तर आईबाप म्हणून आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत अशी भूमिका घेतली पाहिजे. एखाद्याची पोरगी परत आली तर समाज म्हणून आपण सुद्धा का परत आली, कसं झालं, म्हणजे आपल्याकडे असल्या गॉसिपमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट असतो. ही गॉसिप मॉंगर होणं आपण बंद केलं पाहिजे.